कथेचे नाव आहे जिभेचा रस. आपली वाणी कशी हवी, आपले शब्द कसे हवेत. अहो, समोरच्यासाठी हितमित प्रिय हवेत. शब्द जसे धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही, तसेच मुखातून बाहेर पडलेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत. म्हणूनच आपल्या वाणीवरती आपला संयम हवा. हे सांगणारी एक अतिशय छोटीशी कथा. एक होता वाटसरू. तो या गावाहून त्या गावाला चाललेला होता. अंधार पडत आलेला होता. बिचाऱ्याला खूप भूक लागली होती. समोर एक झोपडी दिसली म्हणून त्याने हळूच दरवाजा ठोठावला. एका आजीने दरवाजा उघडला. त्या वाटसरूंनी म्हटलं, आजी, काही खायला आहे का हो? मला खूप भूक लागली आहे. आजीने बघितलं, वाटसरू भुकेलाय वाटतं. ये रे बाबा, आतमध्ये बस, आत्ता तुला जेवायला वाढते. असं म्हणून आजी स्वयंपाकाला लागली. वाटसरू बसला. त्याने हळुवारपणे त्या झोपडीत पाहिलं. तिथे एक गले लठ्ठ अशी म्हैस बांधलेली होती. तो आजीला म्हणाला, आजी आजी, या झोपडीचा एवढासा दरवाजा कशाला ठेवलाय? का रे बाबा? नाही, मी म्हणतो, उद्या जर ही म्हैस मेली बिली तर या छोट्या दारातनं कशी बाहेर काढणार? आता कशाला मरल ती? आणि असल्या गोष्टी का म्हणून करतोय तू? अरे गब्बस की बाबा, देते ना जेवायला तुला. आता मात्र आजीला खूप राग आला. थोडा वेळ गेला तसा त्याने दुसरा प्रश्न केला. काय आजी, तुम्हाला मुलबाळ नाही? हाय की बाबा, माझा मुलगा सैनिक हाय, लढायला गेलाय आत्ता. असं? पण आजी, समजा त्याला तिथंच वीरगती प्राप्त झाली, तिथंच तो मरण पावला तर काय करणार? आता र बाबा, असं का बोलायला लागलाय वेड्यासारखं? हो माझ्या घराच्या बाहेर. असं म्हणून आजीनी आता शिजत घातलेली गरम गरम खिचडी उचलली. ते पातेलं उचललं. अर्धवट शिजलेली ती खिचडी त्याच्या उपरण्यामध्ये तिने ओतली आणि हो घराच्या बाहेर म्हणत त्याला घराबाहेर ढकललं आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. तो वाटसरू त्या उपरण्यामध्ये बांधलेली न शिजलेली खिचडी घेऊन थोडं अंतर पुढे चालत गेला. त्या उपरण्यातून काही थेंब खाली गळत होते. समोरच्या माणसानं विचारलं, काय रे बाबा, काय गळत आहे ह्या कापडातून? तसं तो म्हणाला, काय नाही बा, माझ्या जिभेचा रसच गळतोय नाही जणू. काय मग? कशी हवी वाणी? संयमी हवी, हित मित प्रिय हवी. हो ना?